ओके. गुड मॉर्निंग DXN. सगळ्यात महत्वाचं आज आपण जी मीटिंग घेतोय ही मीटिंग आहे DXN आणि आपण. DXN कंपनीचा रोल पूर्णपणे करतीये, पण आपण सध्या काय करायला पाहिजे आणि काय करतोय आणि काय केल्यानंतर DXNच्या ड्रीम मध्ये आपण सामील असू हे तुम्हाला आजची मीटिंग ऐकल्यानंतर कळेल. त्यामुळे ज्यांना सांगायचं राहिलं असेल, ज्यांना अजून काय कळवायचं असेल तर तुम्ही इमिजिएट त्यांना मीटिंगला अटेंड करायला लावू शकता, आपली लिंक शेअर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर आजची जी मीटिंग करतोय आपण हे सगळं तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्या DXN मध्ये रोल काय आहे. तर आपली मीटिंग आपण चालू करूया. DXN अँड यू. तर सगळ्यात महत्वाचं रिझन बिहाइंड DXN सक्सेस, रिअल कंपनी. म्हणजे आत्ता जर एक बघायचं झालं तर DXN ही कंपनी अख्ख्या जगामध्ये जवळपास 207 देशामध्ये काम करते आणि DXN दरवर्षी दर मजल करत वाढतच चालली. म्हणजे हिचा जर प्रवास पाहायचा झाला तर 2000 साली सुरू झाली कंपनी, जवळपास भारतामध्ये आली. 93 साली मलेशियामध्ये सुरू झाली, त्याच्यानंतर 2000 साली भारतामध्ये, आणि आता कंपनी वाढली जगातल्या 207 पेक्षा जास्त देशात. म्हणजे एवढी प्रचंड कंपनी वाढते. आणि DXN कंपनीचं हे म्हणणं असं आहे की ही जी कंपनीची ग्रोथ झाली ही लोकांनी म्हणजे आपण सगळ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे झाली. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं कंपनीची आता अशी इच्छा आहे की कंपनी उभारण्याच्या काळामध्ये ज्या ज्या डिस्ट्रीब्युटरनी कंझ्युमरनी कंपनीला हात दिला, आता ते सगळे मिलेनियर लोक डिस्ट्रीब्युटर मिलेनियर झाले पाहिजेत, लखपती दरमहा झाले पाहिजेत, बिलियनियर झाले पाहिजेत. हे कंपनीचं स्वप्न आहे. त्याच्यामुळं कंपनीच्या यशाच्या मागे सगळे आपण लोक आहोत. तर कंपनी आता आपल्या करता सुद्धा बरंच काय करायला निघाली आहे. मग व्हॉट मेक्स कंपनी रिअल कंपनी काय आहे? मार्केटमध्ये जर आता आपण पाहिलं तर मी सुद्धा बघितलं की आपण सगळेजण आपल्या आईबाबांनी आपल्याला शाळा शिकवल्यानंतर आपण कुठल्या तरी कंपनीत जाऊन नोकरी करतो. आपण कंपनीत नोकरी करतो. पण आता ही जी कंपनी आहे, आपण नोकरी करायला आलेलो नाहीये. आपण आलोय एंटरप्रेन्योर बनण्याकरता, मालक बनण्यासाठी. आणि ही कंपनी रिअल काय आहे? तर रिअली प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे, हेल्थ केअर कंपनी आहे. आणि मार्केटमध्ये आपण बरेच एमएलएम बघतो, लोक येतात, जॉईन करतात, कंपनी बंद पडते, नेटवर्कर लोक कंपनी बदलतात, काहीतरी कमिशन बेस्ड स्ट्रक्चर हलतं आणि त्याच्या गाशा गुंडाळतात, म्हणजे टिकतच नाही. पण असं सगळ्यात महत्वाचं असं मला वाटतं की सुदैवानं आपल्या सगळ्यांच्या अशी एक नेटवर्क मार्केटिंग कंपनी आहे जी खूप चांगल्या दर्जाचं प्रोडक्ट देते आणि सगळ्या लोकांना वाढवते. ह्याच्या मागे त्यांचा खूप मोठी विचारसरणी आहे. विचारसरणी काय? हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये आरोग्य देणं, आणि जे लोक या कंपनीचा प्रचार आणि प्रसार करतील त्यांना वेल्थ देणं. आणि जर लोकांच्या घरी हेल्थ आणि वेल्थ आली तर आपोआप हॅपीनेस नांदायला लागेल. कंपनीचे प्रोडक्ट रिअल आहे, कंपनीकडे मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कंपनी करोनाच्या काळामध्ये सुद्धा जोरदारपणे उभी राहिली, कंपनी सातत्यानं वाढत चालली आहे आणि खरी विश्वास ठेवण्यासारखी कंपनी आहे. म्हणजे भरपूर कंपन्या असतील पण त्या टिकतच नाहीत. प्रोडक्ट आपण एकदा घेतलं की परत ते घेतच नाही. तर ही कंपनी खूप चांगली आहे. या सगळ्या गोष्टीमुळे कंपनी आपल्याला रिअल बनवते. अजून काय गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची, DXN कंपनीचा फोकस आहे कोर ऍक्टिव्हिटी वाढवणं. आता कोर ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? सगळ्यात महत्वाची वन ड्रॅगन कंपनी. म्हणजे कंपनीचा रिसर्च स्वतःचा आहे, त्याच्यानंतर शेती स्वतःची आहे, कारखाने स्वतःचे आहेत, डिस्ट्रीब्युशन स्वतःचं, आपण कोणाच्या ताब्यात काय दिलेलं नाही. आणि जगातली एक चांगली कंपनी जी वन वर्ल्ड वन मार्केट. म्हणजे मी जर इंडियामध्ये फक्त एक आयडी कोड काढला तर माझा हाच आयडी कोड अख्ख्या जगात चालतो. म्हणजे फेसबुकच्या थ्रू, इन्स्टाच्या थ्रू, ओके, आपण जर कुठल्याही जगामधल्या माणसाला जर आपण सांगितलं, आपण त्याला जॉईन करू शकतो ऑनलाईन. किंवा आपण तुमचा इंडियातला आयडी जर दिला, ऑस्ट्रेलियामध्ये दिला, लंडनमध्ये दिला, अमेरिकेत दिला, तर त्या आयडीवरती प्रोडक्ट परचेस झालं तर इंडियात बसून आपण डॉलर कमवू शकतो, दुबईतला दिनार कमवू शकतो. एवढी ताकद आपल्या कंपनीची आहे. मग आता एवढं सगळं कंपनी आपल्या करता जर करते, DXN जर खरं खुरं आहे तर तुमचं काय? म्हणजे कंपनी सगळं तुम्हाला द्यायला लागली, प्रोडक्ट घरपोच पोहोचवतीये, स्टॉक पॉइंट झाले, ऑफिस झाली, बोनस वेळेवरती पोहोचवते, 1000 PV केले की कधी बोनस चुकत नाही. गेल्या 20 वर्षातला आमचा स्वतःचा अनुभव आहे.
मग मी डिएक्शन सोबत प्रामाणिक आहे का? आर युअर कम्पॅटेबल? म्हणजे मी कंपनीला रिटर्न काय देतो? जसं आपण म्हणतो ना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. बांधव आहेत म्हणायला, पण बांधाला बांध लागला तरी आपली भांडणं चालू होतात. आपण असं बघतोय की नाही? मग मी डिएक्शनला खरंच प्रामाणिकपणे रिटर्न काय देतोय का? मग सगळ्यात महत्वाचा जर विचार करायचा आता झाला, तर आपण असं बघतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, डोंट फॉरगेट युअर कोर ऍक्टिव्हिटी. तुमचं काम काय, आपला रोल याच्यामध्ये काय आहे? आपला रोल, मी खराखुरा कंपनीचा ग्राहक आहे का? मी खरंच इमानदारीत प्रोडक्ट वापरतो का? डिएक्शन कंपनीचं हिमालयन पिंक सॉल्ट लॉन्च झालं, मी माझ्या घरात मीठ बदललं का? ओके. डिएक्शन कंपनीचा मध आला, मी मध घेतला का? डिएक्शन कंपनीचं कुठलंही प्रोडक्ट, B12 व्हिटॅमिन आलं, मी ते घरी वापरलं का? न्यूट्री व्हर्जिन ऑइल कोकोनट वापरतो का? आंघोळीला साबण मी डिएक्शनचाच वापरतो का? मी खराखुरा कंपनीचा ग्राहक आहे का? इमानदार ग्राहक, लॉयल ग्राहक आहे का? स्वतःला प्रश्न विचारायचा. रिअल ग्राहक झाला तरच रिअल डिस्ट्रीब्युटर होऊ शकतो. डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय? आपला जो डिएक्शनचं जॉईनिंग आहे, काय झालंय? मी आहे इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युटर कोड नंबर, वितरक. मी खरा वितरक आहे का? आणि जर मी ग्राहक असेल, मी खरेच 1000 पीव्हीचे प्रोडक्ट घरात खातो, विकत नाही. आपण खाणारा ग्राहक 1000 पीव्हीचे प्रोडक्ट घरी खा, तुम्ही 1000 पीव्हीचे प्रोडक्ट जाऊन बाहेर विकायला लागला तर तुम्ही कंझ्युमर नाहीये. जो कंझ्युमरच नाही तो डिस्ट्रीब्युटर कधीच होऊ शकत नाही, कारण त्याला प्रोडक्टचा अनुभव येणार नाही, प्रोडक्टची क्वालिटी समजणार नाही, त्याला कॉन्फिडन्स येणार नाही. आणि मग जो डिस्ट्रीब्युटर झालाच नाही, ज्याने प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट केले नाहीत, लोक जॉईन केलीच नाहीत, तर त्याची टीम उभी राहणार नाही. या तिन्ही हे आपलं कोर प्रोडक्ट आहे. हे आपण सगळ्यांनी समजावून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे कोर ऍक्टिव्हिटी मध्ये अजिबात तुम्ही विसरू, या कोर ऍक्टिव्हिटी सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात. मग आता हे करत असताना आपल्याला काय बघायचंय? तिसरी गोष्ट असते की मी हे करताना बिझनेस थॉट काय सांगतो? डिएक्शन केल्यामुळं माझा काय फायदा होणार आहे? फायदा काय होणार आहे हे आपण बघणार आहे. डिएक्शन करायची रिस्क काय आहे? आणि रिस्क असताना कॅन आय अब्सॉर्ब द रिस्क? म्हणजे सगळ्यात महत्वाचं, डिएक्शन करताना बेनिफिट काय? तर मला आरोग्य मिळणार आहे, आपलं कुटुंब निरोगी होणार आहे, माझ्या घरी घर, गाडी, बंगला, कार, फॉरेन ट्रिप, दागदागिने, मुलांचं शिक्षण, म्हातारपणाची चिंता, सगळं मला डिएक्शन मिटवणार आहे. नुकसानच काय नाहीये, फायदाच फायदा आहे. रिस्क तर काहीच नाही. आपण काय लोकांचे लाख, 2 लाख, 50,000, 20,000 रुपये मागतच नाही. रिस्क पण काय नाही. मग एवढं सगळं चांगलं असताना मला एकीकडे रिवॉर्ड मिळते, एकीकडे रिस्क आहे. इतर कंपन्यामध्ये रिवॉर्ड तर सोडा, पण नुसती लोक रिस्क उचलतात. कोण 50,000 कोणाचे गेले, कोणाचे लाख रुपये गेले, कोणाचे 3 लाख रुपये गेले. डिएक्शननी आज तागायत कुणालाही 1 रुपयाला चिटिंग केलेलं नाही आणि करणार सुद्धा नाही. डॉक्टर लिम ते करतच नाही. सगळ्यात महत्वाचं, मग हा खरा बिझनेस आहे. म्हणजे विन विन कंडिशन, देणारा पण सुखी, घेणारा पण सुखी. देणाऱ्याचा पण फायदा आहे, घेणाऱ्याचा पण फायदा आहे. त्याच्यामुळं याच्यात रिस्क तर काहीच नाहीये. आणि बेनिफिट काय होऊ शकतो? अगदी जर म्हणायचं झालं तर तुम्ही जर कंझ्युमर झाला, तर आपण सगळेजण, जशी आपला संसार सुरू झालाय, आपण सगळेजण दुकानातनं मटेरियल आणतोच की नाही? मग मला एक सांगा, दुकानातनं तुम्ही जेव्हा तेल आणता, साबण आणता, साखर आणता, गुळ आणता, तर पैसे देऊन आणता का फुकट आणता? पण डिएक्शनच्या ब्रँच ऑफिसला आल्यावर, स्टॉक पॉइंटला आल्यावर पैसे द्यावे लागतात, हा काय गुन्हा झाला का? म्हणजे पैसे मी का काढत नाहीये? मला जर दुकानात गेलं तर मला तांदूळ घ्या, गहू घ्या, काय घ्यायचंय ते घ्या, पैसेच देतो ना. पण डिएक्शन मध्ये प्रोडक्ट घ्यायला पैसे द्यावे लागतात, ही काही चिंतेची गोष्ट नाहीये. क्वालिटी प्रोडक्ट, क्वालिटी हेल्थ मला मिळते, आणि मला चांगले प्रोडक्ट लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचे, ज्याने लोकांचा फायदा होणार आहे. डिस्ट्रीब्युटर बनवणार आहे, आणि त्यातनं आपण नेटवर्कर उभे करू शकतो. मग सगळ्यात महत्वाचं, मला जर माझा संसार असेपर्यंत प्रोडक्ट खावे लागतील, तर मला कायम निरोगी राहायचंय, मला आजारीच पडायचं नाही, कायम लोकांना सपोर्ट सिस्टम उभी करायची आहे, रिस्क काय नाहीये, आणि हे मी बेअर करू शकतो. म्हणजे दर महिन्याला मी डिएक्शनचे प्रोडक्ट वापरू शकतो. ही जर संकल्पना तुमच्या मनात आली तर बक्षिसांचे खैरात आहे, पाऊस पडायला लागेल सगळा तुमच्या भोवती. यातनं बेनिफिट काय होऊ शकतो? एका वर्षाच्या आतमध्ये मिनिमम 50,000 रुपये कुणीही स्टार्ट करू शकतो, ज्याला परत दुसरीकडे जायची गरज पडणार नाही. मिनिमम सांगतोय मी.
आणि म्हणजे लिटरली जे लोक डीएक्शन मध्ये आलेत, ITR फायर तुम्ही करता, तर तुम्ही 70 लाखाचा फ्लॅट घेऊ शकता आणि 70 लाखाचा फ्लॅट परचेस करायला किंवा लोन बेअर करायला 50,000चा हप्ता पडतो. म्हणजे एवढं जर डीएक्शन तुम्हाला देते, तर तुम्ही आत्ता जे तुम्हाला असं वाटतं की खाली आपण बघितलं ना, असं मस्तपैकी आपण लहानपणी लगोर रचायचो आणि वरती एक टप्पा दगड मांडला की ते पडायचं सगळं. अरे वरती डीएक्शन आहे तुमच्या, तुम्ही घाबरायची गरजच नाही. तुमची नोकरी चांगली नाहीये, तुमची हेल्थ बरोबर नाही, तुमचं शिक्षण कमी आहे, तुम्ही दिसायला छान नाहीये, काही प्रॉब्लेम नाही. डीएक्सनला ऍक्सेप्ट करा. डीएक्सन तुम्हाला सगळं मिळवून देणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं डीएक्सन मध्ये फायदाच फायदा आहे, नुकसान 0%. मग व्हॉट आर द ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व अँड रिस्क? आता रिस्क काय? मी जर रिअल कन्झ्युमर झालो, मी जर डीएक्सनचा चहा पिऊ शकतो, दात घासू, टूथपेस्ट वापरू शकतो, मी साबण लावू शकतो. म्हणजे रिस्क काय? झिरो रिस्क आहे. फायदा काय आहे? माझी तब्येत झिंगाट व्हायला लागेल, माझी इम्युनिटी वाढायला लागेल, माझ्या बॉडीचे दररोज पंचकर्म व्हायला लागेल, मी तरुण दिसायला लागेल, मला दररोज 4 पैसे खिशात मिळायला लागतील. पगारामध्ये मला काय व्हायचं? महिन्याला पगार व्हायचा माझा ह्या 10 तारखेचा त्या 10 तारखेला. अरे पण डीएक्शन मध्ये रोज मी रिटेलिंग करू शकतो, रोज लोकांना जॉईन करू शकतो, ताजा खेळता पैसा माझ्या हातामध्ये येईल आणि मी दररोज लोकांना एक रोजगाराची संधी, वर्क फ्रॉम होम उपलब्ध करून देऊ शकतो. ह्याच्यात रिस्क काय आहे? कोणाच्या घरी गेले की आपलीच कॉफीची पुडी नेली, त्याच्या घरी बसून कॉफी पिली, वाव काय मस्त कॉफी लागते, कुठे मिळते? हेच तर करतो मी लोकांना आरोग्य द्यायचं काम करतो. मी एका इंटरनॅशनल हेल्थ केअर कंपनीमध्ये सपोर्ट एनजीओ मध्ये चांगलं काम करतोय, लोकांना आरोग्य द्यायचं काम करतो, लोकांना बिझनेस त्यांचे स्वतःचे सेट करून देतो. प्रोडक्ट सेल करण्यात मला इंटरेस्ट नाही. मला लोकांना हेल्थ आणि त्यांची लाईफस्टाईल कशी मिळवून देता येईल त्याचं आपण काम करतो आणि मग मला रिअल कन्झ्युमर व्हायचंय. रिअल कन्झ्युमर म्हणजे तुम्ही आता पाहिलं एमआयडीसी मध्ये एखादा माणूस काम करतो, कंपनीत काम करतो, छोटा मोठा नोकरी असते. 1 तारखेला दुकानात जाऊन तो गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी काय त्याला लागतंय तो आणतो की नाही किराणा माल. मग मला सांगा लहानपणी तुम्ही सगळेजण आपण जेव्हा दुकानात जाऊन तुम्हाला आई पाठवायची, एक माचीसची डबी आणायला पाठवायची. आता तुम्ही माचीसचा पुडा घेऊन येता घरामध्ये. बदल झाला की नाही झाला तुमच्यामध्ये? कुठली गोष्ट सुरुवातीला आपण बघितलंय की पावशेर गोडे तेल घेऊन ये, अर्धा लिटर गोडे तेल घेऊन ये, आता 5 लिटरचा कॅन येतोय गोडे तेलचा घरी. अरे तुम्ही पैसे खर्च करायला जाताय, दुकानदार तुमच्याकडनं पैसे घेतोय, मग डीएक्सनचं मटेरियल घरात येताना 1 तारखेला 1000 पीव्हीचं मटेरियल का घरी येत नाही? कारण तुम्ही रिअल कन्झ्युमरच नाही, ऑनेस्ट कन्झ्युमरच नाही, प्रामाणिक कन्झ्युमर जर झाला नाही, तर याचा अर्थ तुम्हाला काय रिस्कच नको आहे. रिस्क याच्यात काय आहे? रिस्क काही नाहीये. पूर्ण अख्खं घरदार हेल्दी होणार आहे. 1000 पीव्ही मध्ये माझं आरोग्य, माझ्या कुटुंबाचं नीट राहणार आहे. सगळ्यात महत्वाचं आणि जे मला मिळालं ते मी लोकांना शेअर करणार आहे. म्हणजे पहिल्यात पहिली गोष्ट डीएक्शन मध्ये जर मंथली लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 1 कोटी कमवायचे असतील, तर तुम्हाला प्रामाणिक कन्झ्युमर, नाहीतर तुमचाच फोटो माझ्या खिशामध्ये आहे, हे पण करतोय ते पण करतोय. नाही, मला प्रोडक्ट वापरायचे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, ते समोर दिसायला पाहिजे. फर्स्ट थिंग फर्स्ट, यू शुड बी अ ऑनेस्ट लॉयल कन्झ्युमर अबाउट डीएक्सएन कंपनी. डीएक्सएन कंपनीचं उत्तम तुम्हाला ग्राहक व्हायचे. 1 तारखेलाच 1000 पीव्हीचं बिल पडलंच पाहिजे रे पाहिजे. 1000 पीव्हीचं मटेरियल खाणारा, वापरणारा, लावणारा डीएक्सएनचा ऑनेस्ट कन्झ्युमर असायला पाहिजे. प्रोडक्ट आपलेच वापरा आणि हे झाल्यानंतर व्हॉट आर द ऍक्टिव्हिटी? ऍक्टिव्हिटी मध्ये मला काय करायचंय? सगळ्यात महत्वाचं मग काय बघा इन्व्हॉल्वमेंट. जर मी कंपनीचा रिअल डिस्ट्रीब्युटर व्हायचा असेल, तर जर मी कंपनीची एक पेस्ट फक्त घेतो, एखादा चहा घेतो, 2-4 साबण घेतो, जमलं तर कोकोजी पॉर्न घेतो, याचा अर्थ तुम्ही वीक कन्झ्युमर, अशक्त कन्झ्युमर. 1000 पीव्ही करायचं डेअरिंगच त्याच्याकडे नाहीये आणि हा काय पैसे कमवणार आणि हा काय लोकांना प्लॅन शो करणार, नाही काय करू शकणारा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं वीक कन्झ्युमर तुमच्या टीम मध्ये जर कोण असतील, तर त्यांना रिअल कन्झ्युमर बनवायचंय. डीएक्सएनचे किमान 1000-2000 पीव्हीचे प्रोडक्ट घरात मजबूत वापरा, मजबूत वापरा,
मजबूत इम्युनिटी वाढवा, ताकदवान बना, एनर्जेटिक बना. आणि पैसे खर्च होतात डीएक्शन मध्ये, हे तुमची चुकीची भावना आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही डीएक्सनचे प्रोडक्ट जेवढे वापराल तेवढे तुमची हेल्थमध्ये इम्प्रुव्हमेंट यायला लागेल. तुमचं हार्ट, किडनी, लंग्स, लिव्हर, ब्रेन, स्किन सगळे एनर्जाइज आणि पॉवरफुली काम करायला लागतं. मग जो 2000 पीव्ही करतो दर महिन्याला, तो रिअल कन्झ्युमर आहे. घरातले सगळे प्रोडक्ट वापरतात. नुसते कॉफीचे पुढे 4-5 लागायला लागतील तुम्हाला, सगळ्यात महत्वाचं. आणि मग तुम्हाला हळूहळू 3000 पीव्ही पर्सनल पीव्ही करता आले पाहिजे. 3000 पर्सनल पीव्ही म्हणजे काय हो, 10,000चं मटेरियल तुम्हाला रोलिंग करता आलं पाहिजे. मग मी खातोय आणि काही लोकांना देतोय, त्याला म्हणायचं सिंपल डिस्ट्रीब्युटर. पण जर तुम्ही स्वप्न बघताय मंथली 2 लाख, 5 लाख, 10 लाखाची, इथून पुढं या तारखेपासून, आजच्या दिवाळीपासून तुम्हाला 5,000 पर्सनल पीव्ही करायचे आहेत, त्याला म्हणायचं रिअल डिस्ट्रीब्युटर. रिअल डिस्ट्रीब्युटर बनताना मग तुम्हाला या दिवाळीला तुमचं ड्रीम घ्या. तुमचं काय स्वप्न आहे? चला लक्ष्मीपूजनला एक टोळा घेऊया, चला लक्ष्मीपूजनला फ्लॅट बुक करूया, चला पाडव्याला दिवाळीला गाडी आणूया. हे सगळं आणण्यापेक्षा या दिवाळीला फर्स्ट थिंग फर्स्ट, पहिलं का मला 15,000 रुपये डीएक्शन मध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि त्यांनी मला बनवायचे 5,000 पर्सनल पीव्ही. त्यातले 3,000 रुपयाचं मटेरियल मी घरात वापरणार. सगळ्यात महत्वाचं, पहिल्या आंघोळीचा साबण आपला, दिवाळीचं उठणं आपलं, कॉफी आपली, तेल आपलं. ओके, हे जर मी वापरलं, मी घरात 3,000 रुपयाचं मटेरियल वापरणार. आणि अख्ख्या महिन्यामध्ये जर मी आता दिवाळीला गावी चाललोय 11 तारखेला आणि मी 8 दिवस गावी राहणार आहे, तर माझ्या पै पाहुण्यामध्ये डीएक्सएन 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 डीएक्सएन. कॉफी प्या, चहा प्या, लोकांना साबण दाखवा, बॉडी लोशन वापरा. हे जर आपण सर्रास सगळं केलं तर सगळ्यात महत्वाचं काय व्हायला लागेल, की तुम्ही सगळेजण किमान, तुमच्याकडे जर असे कस्टमर मिळाले तर तुम्ही काय करू शकता, किमान 1,000 रुपयाचं मटेरियल घेणारे 4 कस्टमर जर तुम्हाला मिळाले तर तुमचे 3 आणि 4 7,000 रुपये, 15,000 रुपये मधले 7,000चं मटेरियल तुमचं गेलं, पण 8,000 माझे शिल्लक राहिले. काही हरकत नाहीये. पुढच्या महिन्यात आपलं काय ठरलंय, 15,000 रुपयाचा स्टॉकच माझ्याकडे असायला पाहिजे. ओके, कारण माझं गाव माझ्या घरापासून स्टॉक पण 10 किलोमीटर लांब आहे, 15 किलोमीटर लांब आहे, 50 किलोमीटर लांब आहे. तेवढ्या करता मी एका चहा करता, एका साबणा करता, स्पिरुलिनाच्या डबी करता मला तिथपर्यंत जायचंच नाही. मला माझ्या गावात, माझ्या एरियात माय होम माय शॉपिंग. ओके, हे घरातल्या घरात मी जर चालू केलं, 15,000 रुपयाचं मटेरियल ठेवलं घरामध्ये, तर मी परत 7,000चा माल त्यात घेणार आणि परत माझ्याकडं 15,000चा माल होणार. त्यातलं मी 3,000 रुपयाचं घरात वापरणार. माझे परत 5,000 पर्सनल फी होणार. आणि मग आता काय केलं मी, जे माझ्याकडे 4 लोक झाले होते त्या लोकांच्याकडे मी रेफरन्स घेणार. पर्सनल ऍक्टिव्हिटी सर्कल म्हणतात त्याला. तुम्ही ताई चहा पिला की नाही, तुम्हाला रिझल्ट कसा वाटला, तुम्ही साबण वापरला की नाही, तुम्हाला छान वाटलं की नाही, मला 2 रेफरन्स द्या, चहाचे रेफरन्स द्या. हे जर केलं तर पुढच्या महिन्यात माझा पर्सनल सेल 8,000 रुपयाचा व्हायला लागेल. जो मागच्या महिन्यात 4,000 रुपयांचा होता, आता 8,000 रुपये झाला. 3,000 रुपयाचं घरात वापरलं, 4,000 रुपये शिल्लक राहिले. काही हरकत नाही. 11,000चं मटेरियल मी घेऊन आलो, 15,000 रुपयाचं मटेरियल घेतलं आणि परत माझे 5,000 पर्सनल पीव्ही केले. मी मनी रोल करतोय, परत पैसे टाकलेले नाहीत. जरा नीट बघा पीपीटी. 3,000 रुपयाचं मटेरियल घरी वापरलं, आता माझ्याकडे 12 रेफरन्स झाले. 1,000 रुपयाची 12 लोक अख्ख्या महिन्यात मला मिळाली. अख्खे पैसे मला आता परत 0 रुपयाचं मटेरियल शिल्लक राहिलं आणि ते 15,000 मी रोलिंग करायला लागलो. म्हणजे 3-4 महिन्यापर्यंत तुम्हाला थोडा त्रास आहे, जोपर्यंत मार्केट स्टँड होत नाही, कंझ्युमर एक रिलायबल तुमच्याकडे राहत नाही. हा जर तुमच्याकडे राहिला रे राहिला, मग काय करायचं, घरातला दूध साखरेचा चहा बदला, निरोगी राहा, समृद्ध व्हा. प्रत्येक घरामध्ये चहा पिताना चहा, दूध, साखर याला 1,500 ते 2,000 रुपये लागतात. आणि या एवढ्याच पैशामध्ये, दुधाच्या रतिबामध्ये, चहा साखरेच्या पैशामध्ये आपण त्यांना 5 गोष्टी देऊ शकतो घराघरात. आणि या जर दिल्या, या 5 गोष्टी परचेस जर त्यांनी केल्या, इमानदार, लॉयल, तो जर आपला कंझ्युमर झाला, तर काय व्हायला लागेल, तर त्याच्या घरी मनसोक्त आरोग्य नांदायला लागेल. आणि आरोग्य नांदता नांदता जर झूम मीटिंग अटेंड केल्या, ब्रँच ऑफिसच्या मीटिंगला आला,
स्टॉक पॉईंटच्या मीटिंगला आला, 1 to 1 होम मीटिंग केल्या, प्रॉस्पेक्टिंग केलं आणि फक्त 2040 रुपयाचं छोटस किट तयार केलं. किट आपापलं तयार करायचं, आपापली बॅग तयार करायची, आपापले खेडोपाडी कंझ्युमर तयार करायचे. 2040 रुपयाचं किट मी जर तयार केलं तर ते 5 वस्तू मला मिळतात फक्त 1645 रुपयाला. 1645 रुपयाला मला मिळतात. त्याच्यात होतात 530 पीव्ही, 530 पीव्ही, पण आपल्याला मिळतात पीव्ही वरती एसव्ही. एसव्ही वरती माझा बोनस निघतो. पीव्ही म्हणजे पॉइंट व्हॅल्यू, ते असतं माझं क्वालिफिकेशन. आणि एसव्ही वरती मला 6% ते 71% ऑन एसव्ही तुम्हाला बोनस मिळतो. ह्याच्यात एमआरपी डीपीतला फरक 400 रुपये. अरे दादा, 2000चं मटेरियल घेतोय, 400 रुपये एमआरपी डीपी मिळाली. मग मला सांगा, फक्त 10 किट, जास्त नाही सांगत मी, 10 किट जरी तुमचे गेले अख्ख्या महिन्यात तरी सुद्धा तुमचे 5000 पी होतात. आणि हे जर व्हायला सुरुवात झाली, मग 1 तारखेला 2-3 किट घ्या, विका, परत जाऊन घ्या, विका, परत जाऊन घ्या. असे अख्ख्या महिन्यात 10 किट केले तरी चालतील. पण ज्याला खरंच काम करायचंय एमएलएम मध्ये आणि पैशांचा पाऊस पाडायचा आहे, मी तर सांगतो अख्ख्या दिवसात 1 किट आरामात जातं. रिटेलिंगला उतरला तर रोज जर 500 पीव्ही झाले तर 30 दिवसामध्ये 15,000 पर्सनल पीव्ही झाले. तिप्पट काम करू शकता. आणि रोज 1200 रुपयाची नोट घेऊन घरात जाईल तो, डिंकाची काम असतं पैकी. 1200 रुपये घरात, 500 रुपये घरी जाऊन दररोज जर घेऊन गेला, नोकरी करायची गरज पडणार नाही. आणि हे कधी करायचंय? कंपनी सुटल्यानंतर, मोकळ्या वेळेमध्ये. आपली एक सवय आपल्यासोबत इतरांचं आयुष्य बदलू शकते, यावर थोडा विचार करायची गरज आहे. मग आता माझी ऍक्टिव्हिटी काय? मी काम करणार आणि माझ्यासारखे लोक खाली काम करणारे तयार करणार. कन्क्लुजन काय झालं आत्ताच्या मीटिंगचं? डोंट डिपेंड ऑन वन इन्कम. माझ्या घरी फक्त माझे मिस्टरच कामाला आहेत, एकटेच कमवतात. आम्ही 4-5 जण फक्त खातो. शाळा चालू आहे, घरकाम चालू आहे, फ्लॅटचा भाडा चालू आहे, फ्लॅटचा हप्ता चालू आहे, गाडीचा हप्ता चालू आहे, टीव्हीचा हप्ता चालू आहे. काय चाललंय? आणि मग त्या माणसाला काय झालं? त्यांची कंपनी बंद पडली तर तुमचं काय होणार आहे? म्हणून हॅव अ प्लॅन बी रेडी. कीप अ प्लॅन. हे फेल झाला तर प्लॅन बी काम करायला लागेल. असे कित्येक लोक आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं, माणसंच नाही राहिली, करता माणूसच घरातला गेला, त्यांच्या कंपन्या बंद पडल्या, त्यांना स्थलांतर करावं लागलं. मग कायम लक्षात ठेवा, अनालाइज ऑल द ऑप्शन्स अवेलेबल. तुमच्या घरी किती मार्गातून पैसे येतात त्याच्यावरती नवरा बायको बसा, अख्खं कुटुंब बसा. आणि जर डीएसएनच्या मार्गातून तुम्हाला काहीतरी पैसे येतात, आज भलाई तो थेंब थेंब पैसा मिळतो, पण उद्या नदी होईल त्याची आणि धरण बांधाल, एवढं मोठ्या पैशाचा पाऊस धोधो पडू शकतो. कारण डीएक्सन पैसा द्यायला आलंय, पैसा घ्यायला कधीच आलं नाही. त्यामुळे जे म्हणतात ना डीएक्सनचं पैसे प्रोडक्ट मागाने खर्च होतो, अरे दादा खर्च नाही, तुला फुकट लाईफ करिअर द्यायला आलंय. चूज द बेस्ट वन विथ हाय रिवॉर्ड. आणि तुम्हाला प्रचंड बक्षीस आयुष्यात मिळायला लागतील, दरवर्षी रिवॉर्ड मिळायला लागतं. मग तुमचा लॅपटॉप येईल, गाडी येईल, कार येईल, फॉरेन ट्रिप सगळं सगळं व्हायला लागेल. डीएक्सन फक्त पैसे देत नाही दादांनो, डीएक्सन काय काय देतं बघा. आता माझं उदाहरण घ्यायचं जर झालं तर, माझ्या आईला 2002ला सांगितलं होतं फार तर 2-3 महिने जगू शकते, पण त्या माझ्या आईचं लाईफ डीएक्सन मुळे 12 वर्ष सर्वाईव्ह झालं. सगळ्यात महत्वाचं ते तर झालंच झालं, पण सगळ्यात महत्वाचं काय झालं की मी डीएक्सन करत करत, ओके, सगळ्यात महत्वाचं माझ्या मुलांची चांगली चांगली शिक्षण झाली, त्याला पैसे भरायला लागले, आम्ही सगळं अख्खं कुटुंब निरोगी झालो, त्याच्यानंतर नवीन मित्र परिवार मिळाला, नेटवर्क वाढलं. आणि हा सगळा जे आता तुम्हाला एक मल्टी मिलियनर आम्ही झालोय, हा पैसे आमच्या ऍज इट इज पुढच्या पिढीला वारसा हक्काने मिळणार आहेत. त्यांना परत अबकड म्हणायची गरज नाहीये. एका चांगल्या लाईफस्टाईल बनवणाऱ्या उच्चभ्रू वर्गामध्ये साध्या गरीब वर्गात ऑर्डिनरी पीपल बिकम्स अँड एक्स्ट्रॉर्डिनरी पर्सन्स, असं याच्यामध्ये घडतं. कारण ही कंपनी वर्ल्ड वाईड इज अ ग्लोबल कंपनी, इट इज नॉट अ लोकल कंपनी. सगळ्यात महत्वाचं अजून काय संधी देते? वन वर्ल्ड वन मार्केट. अजून काय देतं तुम्हाला? अपॉर्च्युनिटी टू हेल्प पीपल विथ प्रोडक्ट्स अँड बिझनेस. प्रत्येक घराघरामध्ये जाऊन घरोघरी आरोग्य नांदते, भाग्य नाही यासारखे. अरे घरोघरी दवाखाने चालू आहेत, लोकांना माहितीच नाही डीएक्सन काय असतं, इम्युनिटी कशी वाढवायची, चहाचा तोटा काय, साबणाचे तोटे काय, टूथपेस्ट कसले. मी तर फार फक्त ब्रँड बदला, लाईफस्टाईल बदलते. आपण कित्येक महिलांना वर्क फ्रॉम होम
बिझनेस देऊ शकतो. स्टार्टअप इंडिया प्रोजेक्ट मध्ये आपण काम केल्यासारखं आमच्याकडे स्टार्टअप इंडिया प्रोजेक्ट मध्ये छान बिझनेस आलाय. आपण गोरगरिबांना, गरजू लोकांना घर बसल्या बिझनेस देतो. त्यासाठी फक्त 15,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे आणि असं असं काम करा, शोध प्लॅन. असं करून गावोगावी खेडोपाडी आपण बिझनेस हब चालू करू शकतो. तुमच्याकडे लिडरशिप क्वालिटी येते. आम्ही कधी 2 लोकात कधी बोलायला मागत नव्हतो, घाबरायचो. हजारो लोकांच्या मध्ये इंटरनॅशनल डायसवरती आम्ही इंटरनॅशनल स्पीकर झालो. कित्येक लोक बोलायला शिकवली. आम्ही शिकलो, आम्ही घडत गेलो. मग सगळ्यात महत्वाचं येतं कुठून? कारण उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला कामगार लाईफमध्ये कधी संधी मिळत नाही. महिलांना कधी घरकामातनं बाहेर पडता येत नाही. तर तुमच्यातला एक लीडर तुम्ही जागा करू शकता. कारण स्वातंत्र्य काळामध्ये लीडरची फक्त नावं लक्षात येतात. ओके. सगळ्यात महत्वाचा सेनापती लक्षात राहतो. मावळे किती मेले तरी किती मेले माहीत गणतीत येत नाही. तुम्हाला किरकोळ सैनिक बनायचं नाही. किरकोळ हाऊसवाईफ बनून राहायचं नाही. तुमच्यातली लिडरशिप क्वालिटी जागी करायची डिरेक्शन संधी देतं. पब्लिक स्पीकिंग स्किल येतं तुम्हाला. जे घाबरायचे 2 माणसात येऊन बेला, घरात मोठी माणसं आले की पळून आतमध्ये जायचे, ही लोक आता मोठमोठ्या मीटिंग घेतात. पब्लिक स्पीकिंग त्यांचं वाढलं, काउन्सिलिंग स्किल वाढलं. घराघरात अनोळखी लोकांच्या निर्भीडपणे ती लोक बोलतायत. हे स्किल कुठनं येतं? नाहीतर तुमचा मुलगा झाला डॉक्टर, झाला इंजिनियर, त्याला पेशंट हँडल करता येत नाही. झालाय पॉलिटिकल लीडर, वडील आहेत, पण मुलाला स्टेजवरती बोलताच येत नाही. अशी तुम्हाला किती लोक दाखवू? पिढ्याने पिढ्या बाद झाल्या, मुलं डेव्हलप होत नाहीत, बायका डेव्हलप होत नाहीत, आणि ते गेले की सगळं स्वराज्य संपलं, असं काहीतरी घडतं. असं घडण्याच्या ऐवजी तुमचं घर पण तयार झालं पाहिजे. सेकंड, आणि मग बेटर ह्युमन बिंग, तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून मान सन्मान मिळतो डीएक्शन मध्ये. कारण डीएक्शन मध्ये रिस्पेक्ट आहे. इतर एमएलएम मध्ये लोक उभा नाही करत एमएलएम करणाऱ्यांना. मला डुबवलं, मला फसवलं, मला चिटिंग केलं. डीएक्शनचा लीडर त्यांच्या घरी जाऊ दे, चहा कॉफी, हे आमचे सुनबाई आहेत, हे आमची मुलं आहेत, त्यांना सांगा हे प्रोडक्ट घेतील. एवढा रिस्पेक्ट देणारी एकमेव जगातली कंपनी डीएक्सएन आहे. मग रिअल नेटवर्कर प्राइम ड्युटी, तुम्हाला रिअल नेटवर्कर बनायचंय. कसं बनणार? रिअल सक्सेस जर पाहिजे असेल तर तुम्ही रिअल कंपनीत आता आहे का? नको त्या पांढऱ्यात काम करून का उपयोग आहे का? होते किती, गेले किती, आले किती, गेले किती, संपले भरारा, तुझ्या नावाचा अजूनही रे दरारा. कमॉन डीएक्सएन, एकमेव डीएक्सएन. अख्ख्या जगात दणका होतोय. सगळ्यात महत्वाचं, आणि मग त्याच्यात तुमच्यातला रिअल लीडर जागा व्हायला लागेल. त्याला कधी एमएलएम बदलायची गरज नाही, त्याला कधी कंपनी बदलायची गरज नाही. त्याला कंटाळाला भारतामध्ये, जा ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन राहा, तिथं पण क्राऊन अँबॅसिडर. जा अमेरिकेत जाऊन राहा, तिथं पण क्राऊन अँबॅसिडर. तुमचं स्टेटस आणि तुमचा पैसा आहे त्या देशात पाठवला जातो. कुठल्याही देशातला पैसा, कुठली करन्सी ट्रान्सफर करून तुम्हाला मिळते. हे कुठं स्वातंत्र्य आहे? एकमेव कंपनी आहे डीएक्सएन. त्यामुळे तुम्हाला रिअल नेटवर्कर व्हायचंय. एवढं सगळं तुम्हाला मिळण्याकरता आम्ही घेऊन आलोय दिवाळीचा हॅपी दिवाळी ढँटाढँग प्रोमो, द रिअल डिस्ट्रीब्युटर प्रोमो. म्हणून आता 15,000 जरी तुम्ही लावले तरी तुम्हाला दणकट मजबूत ऑफर दिल्यात. सेल 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 लावला. सेल सेल म्हणजे काय? कमी क्वालिटीचे प्रोडक्ट 2 घ्या ना 5 मिळतील, असं डिएक्शन कधीच करत नाही. सगळं घ्या, अजून आम्ही एक्स्ट्रा देऊ. ओके. एवढं घेतल्यावरतीच मिळेल असं काय नाही. पण सगळ्यात महत्वाचं, ही ऑफर फक्त या 2च महिन्याकरता आहे. त्यामुळं तुमचं अख्ख्या वर्षात जेवढं काम झालं नाही तेवढं काम ह्या जर 2 महिन्यात तुमच्याकडनं होऊ शकतं. काय करायचंय तुम्हाला? जे लोक नवीन जॉईन होतील त्यांनी 3,000 पीव्ही केले म्हणजे 1 पीव्ही म्हणजे 3 रुपयाचा खरेदी. 9,000 रुपयाचं मटेरियल घेतलं की त्याला जम्बो स्पिरूला मिळणार. त्याच व्यक्तीने जर 5,000 पीव्ही केले तर त्याला 2 मोठ्या स्पिरूला मिळणार आहेत. म्हणजे 1,650 रुपयाची एक स्पिरुलिना एमआरपी जाऊन विका ना. किंवा तुम्ही खा, पहिल्यांदा फुकट मिळालेले प्रोडक्ट तुम्ही खा, तुमची तब्येत करा, हिमोग्लोबिन वाढवा, प्रोटीन मिळतील बॉडीला. आणि 2 मिळाल्या तर मिळाले तुम्हाला जवळपास 3300 रुपये. 1,650 1,650. हे जर 3300 रुपये मिळणार, दोन्ही महिन्यात मिळणार. हे तुम्हाला मिळणार नोव्हेंबरमध्ये पण, हे मिळणार डिसेंबर महिन्यामध्ये पण. आणि जे लोक स्टार एजंट जुने जुने लोक आहेत, ऑक्टोबरच्या अगोदर स्टार एजंट झालेले, यांना मात्र 5,000 पीव्हीला एकच गिफ्ट आहे, एकच पिरूला मिळणार आहे. पण जे लोक 5,000 पीव्ही करणार दोन्ही महिने, या लोकांना कंपनीने काय दिली माहितीये का? 2,000 रुपयाचं एक इलेक्ट्रिक कॉफी केटल. याच्यामध्ये तुम्ही छान छान कॉफी लोकांना पाजत घरी जाऊन बसा. तुमच्याकडे केटल पण आहे, मी गॅस पण आणले, शेगडी पण आणली, कॉफी पण आणली, फक्त गरम पाणी द्या. पाणी द्या घरातलं, त्यांना कॉफी पाजायची मस्तपैकी आणि प्रोडक्टचा डेमो दाखवायचा. कम ऑन डीएक्सएन.
मग सगळं तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा इथून पुढे एकच टार्गेट आहे, केटल अचीव करणारी लोक तयार झाली पाहिजेत. तुमच्या टीम मध्ये जर केटल अचीव करणारी म्हणजे सलग 2 महिने 5,000 पीव्ही करणारे, आपला जास्त नको, तुम्ही फक्त इव्हल्ट ओपन करा. कोणाकडे डाऊनलाईन किती आहे, 20 लोकांची आहे, कोणाची 30 लोकांची आहे, कोणाची 100 ऍक्टिव्ह लोकांची आहे. या 100च्या 100 लोकांना तुम्ही 2 महिने 5,000 पीव्ही करायला लावा. 100 केटल जर तुम्हाला मिळाल्या, 100 इंटू 5,000 करा बरं, किती झाले? 100 इंटू 5,000 5 लाख पीव्ही झाले. ढँटडँग. 100 लोक, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला 5,000 पीव्ही करायला? अरे डेरिंग तो करो, कर लो दुनिया मुठ्ठी में. मग 100 तुमच्या अख्ख्या टीम मध्ये जर लोक झाली, 5 लाख पीव्ही, बोनस कुठं जाईल? एका दणक्यात लाख रुपये चालू होतील. एवढं मोठं तुमच्याकडनं काम घडू शकतं. मग तुम्ही घरात बसणार आहात का? नाही. याच लोकांना एवढीच ऑफर नाहीये. एखादा जर म्हणला मी 5,000 पीव्ही करणार आणि सर थांबणार नाही मी इकडे, माझी कॅपॅसिटी भरपूर आहे, मी काय करणार माहितीये का? जर तुम्ही 5,000 पीव्ही करणारे 100 नाही, फक्त 7 लोक दिली आपल्या तुमच्या डाऊनलाईन मध्ये, तर नोव्हेंबरमध्ये 7 लोक तुम्ही द्यायची आणि डिसेंबरमध्ये जर तुम्ही 10 लोक दिली, तर कंपनी तुम्हाला सिद्दीपेठ हैदराबादची डीएक्सनची 100 एकर मधली कंपनी दाखवणार. आर्जिल कशी तयार होते, कॉफी कशी बनते, नोनी कशी बनते, नोनीचे झाड कुठं आहेत, शॅम्पू कसा तयार होतो, हे सगळं तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येईल. आणि ऐसे क्वालिफायर को मिलेगा एक सुनहरा मौका सिद्दीपेट ट्रिप में भाग लेने का, जिसमें 3 दिन और 2 रात के लिए फैक्ट्री विजिट और वहां रुकने की व्यवस्था की जाएगी. याच्यात पूर्ण दिवसाचा एक लीडरशिप कॅम्प होईल, फॅक्टरी विजिट होईल, टीम बिल्डिंग गेम्स आणि अन्य ऍक्टिव्हिटीज होतील. मला सांगा, 2 महिन्यात वेगळं तुम्ही काय केलं? जे नेहमी करायचा तेच केलं. पण ते करताना तुमच्या सोबत टीम मधून, तुमच्या डाऊनलाईन मधनं जर तुम्ही 10 लोक तयार केली, सरळ सरळ ती व्यक्ती पहिल्याच महिन्यात स्टार एजंट होणार. मग मी जर 6 लाईनला असे लोक जर बघितले, 6 लाईनला जर माझ्या, जास्त नाही सांगत, 6 लाईनला मी जर 10 लोक आणली, 60,000 पीव्ही झाले. 60,000 पीव्ही जर झाले एका लाईनला, तर 60,000 बघितलं तर 6 पंचे 3 लाख पीव्ही झाले 2 महिन्यामध्ये. 3 लाख पीव्ही झाले, तुम्ही डायमंड झाला. डायरेक्ट 50,000 रुपये चालू होतील जानेवारी पासून. आहे कुठं? त्याच्यामुळे काम करत राहा, हे वाढवा. असे 85 प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. 85 प्रोडक्ट मध्ये ऋषी गॅनोटी बघितला, 450 रुपयाचा आहे, मला 360 लाच पडतो. पण मला 135 पीव्ही देतो. हा चहामध्ये 300 कप चहा होतात. मसाला टी आहे, लिंग्जी स्पायसेस ब्लॅक टी आहे, ग्रीन डीप टी, मसाला डीप टी, टी लॅटे, कॉफी 2 in 1, कॉफी 3 in 1, कॉर्डिसेप कॉफी, कॉफी जिनो, जी मौका, कोकोजी. किती बेवरेज आहेत आपल्याकडे. हिमालयन पिंक सॉल्ट आहे, गुळ आहे आपल्याकडे, जागरी आहे, कंबुचा. 115 रुपयाला 40 पीव्ही देणारा कुठल्या तरी एमएल मध्ये प्रोडक्ट आहे का? एक नंबर कंबुचा. कंबुचा बॉटल जरी घरात महिनाभर पिला तरी 1000 पीव्ही होतील. आणि आता तर ऑफर पण आहे, 14 बाटल्या घ्या 16 बाटल्या मिळतील. साबण आली आली, दिवाळी आली, मोती स्नानाची नाही, गॅनोजी साबणाची प्रमोशन करायची वेळ आली. साबण जाऊ दे ना 5-50. टूथपेस्टचे आपल्याकडे किती पॅकेट आहेत? 105 रुपयेवाली आहे, 180 रुपयावाली आहे, 285 वाली आहे. पेस्टचे बॉक्सच्या बॉक्स जातील. छोट्या पेस्टचे 5 बॉक्स घेतले, छोट्या पेस्टचे 5 बॉक्स, 210 पीव्हीचा बॉक्स आहे, 5 बॉक्स जात नाही का? दररोज एक पेस्ट गेली 6 पंचे 30, 5 बॉक्स गेले तरी 1000 पीव्ही होतात. घरोघरी पेस्ट जायला पाहिजे. हँड अँड बॉडी लोशन आहे, मल्टी क्लिनर आहे, तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. तुमच्या घरात जे लागतं त्याला पीव्ही आहेत का? नाही. पीव्ही कुठे आहे? डीएक्शन मध्ये. चला डीएक्शन मध्ये. ते मटेरियल घरी आणायचं आणि 2-2, 4-4, 5-5 प्रोडक्ट भरून घरात ठेवायचे. घरात ठेवायचे आणि घराच्या वॉलपेपरवरती हे सगळ्यांनी पोस्टर काढायचं. मी पण काढणार आहे दिवाळीला आता असं पोस्टर. असं पोस्टर जर घरात लावलं, आपके सपने करे साकार डेसन का कारोबार. डेसन क्या देने वाला है आपको? बेहतर स्वास्थ्य, सपनों का घर, इंपोर्टेड कार, बच्चों की पढ़ाई, असीमित धन, बच्चों की शादी, सुरक्षित भविष्य, फॉरेन टूर, एवढं सगळं डिएक्शन देते. मग घरात वॉलपेपर लावला, एक फ्लेक्स बनवून लावला, काय रे बाबा हे डिएक्शनचं, ये इकडे सांगतो तुला, कॉफी पास्ट बाजूला घ्यायचं आणि डिएक्शन सांगायचं मस्तपैकी. असं करायला सुरुवात करा, आपोआप तुमचा बिझनेस बिल्ड व्हायला लागेल. डिएक्शन पैशाचं झाड आहे. एका माणसाला सपोर्ट करताना त्याच्याकडनं 1000 पीव्ही कोण पैसे कमवायचा विचार नका करू. 1000 पीव्हीचा तो मंथली कंझ्युमर व्हायला पाहिजे. त्यांनी 1000 पीव्ही घरातच खायला पाहिजे.
तेव्हा ते पैशाचं झाड जर उगवलं आणि त्यांनी जर शेअरिंग केअरिंग केलं आणि त्यांनी जर टीम वाढवली, एका एका गावामध्ये तुमचा 1-1 लाखाचा सेल जाऊ शकतो आणि त्या गावातनं मंथली 10,000 रुपये चालवायला लागतील. एवढी शेती तुमच्या आई वडिलांची तर तुम्हाला करणं काय होत नाही, शेतात जाणं होत नाही. एक माणूस म्हणजे शेती केल्यासारखा आहे. तो मंथली 10,000 देऊ शकतो, 20,000 देऊ शकतो, 1,00,000 रुपये पण देऊ शकतो. पण त्याला 10,000 येईपर्यंत जसं आंबे लागेपर्यंत 4-5 वर्ष पाणी घालताय की नाही, तसा फॉलो पाणी फॉलो थ्रू हाय हॅलो करत करत जायचं, त्याला डेव्हलप करायचा. 1000 PVचा माल खायला लावायचा वापरायला आणि मग ते करता करता घरातला बदल दिसला, तब्येतीत फरक पडला की ऑटोमॅटिक त्याचा बिझनेस उभा व्हायला लागेल. त्यामुळे मनी इज इम्पॉर्टंट फॉर लाईफ. पैसा अत्यंत महत्वाचा आहे. जॉईन आवर DXN फॅमिली टू मेक मनी. DXN मध्ये काय यायचं? पैसे कमवायला यायचं. DXN रिअली चेंज आवर लाईफस्टाईल. DXN आपली लाईफस्टाईल बदलवतं आणि सगळ्यात महत्वाचं इन्व्हेस्ट इन युअर हेल्थ. फूड सप्लिमेंट आर मच चीपर दॅन हॉस्पिटल बिल. लोक दवाखान्यात पैसे भरून भरून गेले. दवाखान्याचा बाजार झालाय. एक चांगला डॉक्टर भेटला पाहिजे, चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. चुकीची ट्रीटमेंट झाली तर पैशाच्या परी पैसे जातील, माणसाच्या परी माणसं जातील आणि कमवलेलं सगळं परत पहिल्या जागेवरती येईल. असं व्हायला नको म्हणून DXN का खायचं? प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. हे खा प्या वापरा, लोकांना सांगा आणि मग DXN मध्ये लोकांना जॉईन करा. त्यांचा फॉर्म भरा. आधार कार्ड, फोटो, पॅन कार्ड, पूर्ण फॉर्म नीट भरायचा. तुमच्याकडं स्वतःकडं आता DXN मध्ये 10 नवीन फॉर्म जर आणायचे असतील तर स्टॉक पॉइंटला जाऊन 5-5 रुपये देऊन फॉर्म घ्यायचे. तो फॉर्म कंप्लीट भरून द्यायचा. फोटो नंतर देतो, आधार कार्ड नंतर देतो. दादांनो, असं इतर कोण घेत नाही, कारण तिथं तुमचा जर चुकून एखादा ID नंबर चुकला, फोटो चुकला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो, मग तुम्हाला पैसे येत नाहीत. त्यामुळे तुमचं KYC नो युअर कस्टमर अपडेट ठेवा, म्हणजे पुढचा गोंधळ तुमचा मिटतो. टेक होल्ड ऑफ युअर फ्युचर. तुमच्या भविष्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्या. कामाला सुरुवात करा. DXNचा बिझनेस करा आणि DXN वाढवा. अगदी 1000 PV प्लॅन केला तरी 1,70,000 मिळतात. 3000 PV केला तर 3 लाख मिळतात. 5000 PV एकच माणूस जॉईन केला तरी सुद्धा 5 लाख महिना मिळतात. पण सध्या फक्त 2 महिने 5000 PV करणे आणि केटल जिंकणे. तुमच्या टीम मध्ये किमान तुमच्या 20-20, 30-30 लोक केटल अचीवर पाहिजेत, 50 अचीवर पाहिजेत. हे जेव्हा तुम्ही कराल तुमचा 5-5 लाख PV येऊ शकतो. अशी एक थोडक्यात मीटिंग आपण दिली. कोणाला काय विचारायचं असेल तर आपण मीटिंग झाल्यावरती क्वेश्चन आन्सर घेऊ. ओके, प्रवीण शेठ आहेत. एक मिनिट.